महाराष्ट्रात औद्योगिक क्षेत्रात संपन्न, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रात आघाडीचा, काळ्या सोन्याची भूमी म्हणून प्रसिद्ध असलेला आणि घनदाट जंगलाचा वारसा लाभलेला महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा म्हणजेच आपला चंद्रपूर जिल्हा. विविध मूलभूत सोयींनी परिपूर्ण असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील मध्य चांदा वन विभागही सध्या विविध स्तरावर उंची गाठत आहे. इको टुरिझम पार्क ही सुंदर संकल्पना येथील वन विभागाने लोकसहभागाने यशस्वीपणे राबवून अनेक ठिकाणी जणू नंदनवनच फुलवलं आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील इको टुरिझमला गती देणारं आणि येथील निसर्ग सौंदर्यामध्ये भर टाकणारं इको टुरिझम पार्क्सची संकल्पना हे समृद्ध वनदर्शनाबरोबरच येथील संस्कृतीची ओळख देणारे, येथील जीवनमान आणि उत्सव यांचा मनमुराद आनंद देणारे अशी स्थळे आहेत. वनपर्यटनाचा सुखद अनुभव घेण्यासाठी ही पार्क्स अतिशय सुंदर असून ज्यांना विविध वनसंपदा बघायची आहे त्यांच्यासाठीही एक आकर्षणाचे ठिकाण आहे. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी इको पार्क पोंभुर्णा हे चंद्रपूर जिल्ह्याचे वनवैभवच आहे असं म्हटलं तरीही योग्यच ठरेल. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पोंभुर्णा या ठिकाणी एक छोटंसं तालुका प्लेस आहे. त्या ठिकाणी इको पार्कची संकल्पना मांडण्यात आली. इको पार्क ज्या जागेवर उभारण्यात आलेलं आहे त्या जागेवर अगोदर चराई होत होती, डिग्रेडेड फॉरेस्ट लँड झालेली होती. तर त्या ठिकाणी एक चांगलं पार्क यावं असा प्रस्ताव वन विभागामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आला. त्याला मंजुरी आली राज्य शासनाकडून आणि साधारण 2,73,00,000 रुपये त्याकरिता मंजूर करण्यात आले. या 2,73,00,000 रुपयामध्ये तिथे एरिया म्हणजे 9.5 हेक्टरचा एरिया आहे. त्याला कंपाऊंड करण्यात आलं. आतमध्ये एक वॉटर बॉडी तयार करण्यात आली. मोठे झाडं तिथं लावण्यात आले. वड, पिंपळ, चिंच, बाबूळ, आंबा, इतर जंगलाच्या प्रजाती. त्या मोठ्या झाडांचं रोपवन तिथे आता ते झाडं पण 2 वर्षात बऱ्यापैकी चांगले वाढलेले आहेत. आणि जिथं अगोदर अवैध चराई होत होती, गुरंढोरं जात होते, वॉटरलॉक्ड एरिया झाला होता, तर तिथे आता झाडोरा खूप चांगला झालेला आहे. आणि येत्या 8-10 वर्षामध्ये तिथं अजून चांगला झाडोरा होईल आणि ती डिग्रेडेड फॉरेस्ट लँड आपण रिक्लेम केली अशा प्रकारची तिथे एक व्यवस्था निर्माण झालेली आहे. इको पार्क्सची संकल्पना प्रत्यक्षात उतरवताना वन विभागाने प्रत्येक वयोगटातील व्यक्ती व त्यांच्या आवडीनिवडी जाणून घेऊन त्याप्रमाणे सुखसोयी उपलब्ध करून देण्यात भर दिला आहे. जसे की लहान मुलांच्या खेळण्यासाठी बाल उद्यान, मोकळी व मोठी जागा, झोके, घसरगुंडी यांसारखी खेळाची साधने, त्यांना माहिती पुरवणारे माहिती फलक, प्राण्यांचे पुतळे, चित्रे अशा अनेकविध गोष्टी येथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आरोग्याला सुदृढ ठेवण्याकरिता सकाळ संध्याकाळी फिरायला येणाऱ्यांसाठी खास नैसर्गिक वॉकिंग ट्रॅक, जॉगिंग ट्रॅक बनवण्यात आले आहेत. आणि हो, थकल्यावर विश्रांतीसाठी निरनिराळ्या प्रकारच्या आरामदायी बेंचेसची व आकर्षक पॅगोडाचीही उभारणी करण्यात आली आहे. छोट्या मुलांना खेळण्याकरता विविध प्रकारचे खेळणी उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे माहितीसाठी आपल्या सर्वांच्या वनौषधी बऱ्याच प्रकारचे फळझाडं आहेत आणि बऱ्याच प्रकारचे फुलझाडं सुद्धा आहेत. त्याचप्रमाणे अनेक असे प्राण्यांचे पुतळे वन विभागातील, तसेच शेतकरी बांधव ज्याप्रमाणे वावरतात ते शेतात वगैरे तसेच पोज वगैरे ते दिलेले पुतळे आहेत. आणि हे सर्व तर आपण रिअल लाईफमध्ये बघतो ते या पार्कमध्ये पण बघायला मिळतो आपल्याला. या पार्कमध्ये अनेक निसर्गरम्य आणि मन प्रसन्न करणारी ठिकाणे आहेत. या इको टुरिझम पार्कमध्ये मौल्यवान वृक्ष प्रजातींबरोबर असंख्य औषधी वनस्पती तसेच फळ उद्यानामध्ये विविध प्रजातींची फळझाडे आढळतात. इको टुरिझम पार्कचे क्षेत्र नैसर्गिकदृष्ट्या उच्च प्रतीचे वन या प्रकारात मोडते. ते वडाच्या पिंपळाच्या झाडांमुळे तिथं पक्ष्यांचं पण प्रमाण वाढलेलं आहे. तिथे पक्षी निरीक्षणासाठी वॉच टॉवर तयार करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर वॉटर बॉडी आहे. एक छोटंसं गावाचं देखणं रूप तिथं तयार करण्यात आलं. तिथे छोटे छोटे स्टॅच्यू ठेवण्यात आले आहेत. तिथे गेट आणि इंटरप्रिटेशन सेंटर आणि येण्या जाण्याचा जो अप्रोच रोड आहे आणि फाउंटेन
या बाबींसाठी वन संवर्धन अधिनियम 1980 अंतर्गत केंद्र शासनाची परवानगी घेण्यात आली. केंद्र शासनाने त्याला पूर्ण परवानगी दिल्यावरच तिथे कन्स्ट्रक्शनच्या ॲक्टिव्हिटी करण्यात आल्या. पार्कमध्ये लावण्यात आलेल्या निरनिराळ्या वृक्ष प्रजातींमुळे अनेक प्रकारच्या पक्षी, फुलपाखरे यांना आपल्याकडे आकर्षित करतात आणि याचमुळे आता पार्कमध्ये जैवविविधता पाहावयास मिळते. या पार्कमध्ये सूर्याच्या किरणांच्या पासून तयार होत असलेल्या नैसर्गिक इंधनाने म्हणजेच सोलार एनर्जीवर चालणारी सोलार ट्री, सोलार स्ट्रीट लाईट लावण्यात आलेले आहेत. वन विभागाद्वारे तयार करण्यात आलेल्या निसर्ग निर्वाचन केंद्र येथील मुख्य आकर्षण केंद्र आहे. निसर्ग, पर्यावरण, जंगलात आढळणारी वन्यजीव, पक्षी, फुले, सुसंस्कृत वारसा जपणाऱ्या गोष्टी याबद्दल माहिती या निर्वाचन केंद्रामध्ये उपलब्ध आहे. शाळेतील विद्यार्थी, निसर्ग अभ्यासकांसाठी इथली सफर जणू पर्वणीच ठरू शकते. येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांसाठी हे इको पार्क, त्याचं इंटरप्रिटेशन सेंटर, हे एक माहितीचं, निसर्ग संवर्धनाचं व त्याचा अवेअरनेस विद्यार्थ्यांमध्ये तयार करण्याचं एक केंद्र बनेल याची आम्हाला शाश्वती आहे. गोंडपिंपरी, मूल, पोंभुर्णा, बल्लारशाह, चंद्रपूर इथून व काही पर्यटक गोंदिया, भंडारा, नागपूरहून पण आल्याचं आम्हाला तिथल्या स्थानिक लोकांनी सांगितलं आहे. हौशी फोटोग्राफर, तरुण मंडळी यांच्यासाठी लक्षवेधी ठिकाण म्हणजे वॉच टॉवर. या ठिकाणाहून संपूर्ण इको पार्कचं विविधरंगी दर्शन घडतं. इथल्या प्रसन्न व मोकळ्या वातावरणात योगा करण्यासाठी वन विभागामार्फत पार्कमध्ये उभारण्यात आलेले योगा प्लॅटफॉर्म म्हणजे उत्तम आरोग्याची हमीच जणू. इथे जसा निसर्ग बोलका आहे तसेच इथले पुतळेही बोलके आहेत. इथे उभा असलेले विविध वन्यजीवांचे पुतळे जसे की वाघ, बिबट्या, हत्ती हे येथे भेट देणाऱ्या छोट्या पर्यटकांसाठी विशेष आकर्षण आहे. इथे वेगळे वेगळे प्रकारचे झाडं आहेत, पक्षी आहेत व प्राणींचे पुतळे आहेत सुद्धा. आणि इकडे नाही का समर वेकेशन मध्ये म्हटलं तर खूपच मजा येईल. आम्हाला इकडे खूप मजा आली खेळायला. या ठिकाणी विशेष नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे या सर्व कलाकृती इथल्या स्थानिक लोकांकडून करून घेतल्या आहेत. त्यामुळे त्यांनाही रोजगार मिळाला आहे. प्रत्येक कलाकृतीतील त्यांची आत्मीयता, कलाकौशल्य अगदी कौतुकास्पद आहे. पोंभुर्णा हे एक आदिवासी बहुल तालुका आहे. त्यामुळे जवळपास राहण्यायोग्य हॉटेल्स नव्हते. निसर्गाचा आनंद लुटता यावा आणि पोंभुर्णा इको पार्क भेट दिल्यावर विश्रांतीसाठी इथे सर्व सोयी सुविधांनी संपूर्ण असे विश्रांतीगृह उभारण्यात आले आहे. त्यात कष्टशिल्पाचे उत्तम नमुने, उत्कृष्ट छायाचित्र आपल्याला पाहावयास मिळतात. वर्षभरातील पर्यटकांना सोयी व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी येथे संयुक्त वनव्यवस्थापन समितीची निर्मिती करण्यात आली आहे. समितीमार्फत विविध विकास कामाची पूर्तता करण्यात आली आहे. जसे की पार्कमधील प्रत्येक पुतळ्यांना संरक्षण पुतळे बांधणे, येथील स्वच्छता सुविधा, पार्कमधील देखभाल करणे, येथील पशुपक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून निसर्गनिर्मित पाणवठ्यांचं सुनियोजन, पथनिर्मिती, सौर दिव्यांची उभारणी इत्यादी पार्कमधील एकूणच ही विकास कार्ये व प्रेक्षणीय स्थळे पर्यटकांच्या आकर्षणाला आणखी एक परिमाण जोडतात. मनोरंजन, शिक्षण आणि आरोग्य या त्रिनेतीय उद्दिष्टाने संपूर्ण झालेला भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी इको पार्क हा प्रकल्प पोंभुर्णा शहराला जगात एक नवीन ओळख पटवून देत आहे.